आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स। ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। संपर्क 93 25 42 22 32। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामधील नगर मनमाड रस्त्यावरती असलेल्या ओढ्याचं पाणी वाहून जाण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट पाईप्स ऐवजी भक्कम असा छोटा पूल करण्यात यावा या मागणीसाठी 31 डिसेंबर रोजी सकाळी नगरसेवक प्रशांत डवले यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 9 मधील नागरिकांनी काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केलं। राहुरी शहरामधील बुजाडी पेट्रोल पंपाच्या परिसरामध्ये असलेले ओढे बंद झाल्यानं पावसाळ्यामध्ये साईनगर, शाहूनगर, पुरुषोत्तम नगर, गुलमोहर कॉलनी आदी भागांमधील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरतं। तसे झाले असते तर साईनगर, शाहूनगर, पुरुषोत्तम नगर, गुलमोहर कॉलनी आदी भागांमधील नागरिकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी शिरलं असतं। त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 मधील शेकडो महिला पुरुषांनी नगरसेवक प्रशांत डवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्याचं काम बंद पाडून ठिय्या आंदोलन केलं। सदर ठिकाणी रस्त्यावरती भक्कम असा छोटा पूल बांधण्यात यावा, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती। अखेर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी तातडीनं आंदोलनस्थळी भेट दिली। यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या ठिकाणी छोटा पूल बांधण्याच्या सूचना करून त्यासाठी राहुरी नगर परिषदेच्या वतीनं पाहिजे ती मदत करणार आहोत असं आश्वासन दिलं। तर यावेळी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी मागणी मान्य केली आहे। यावेळी नागरिकांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आणि नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्याकडे आपलं निवेदन सुपूर्द केलं। अनेक वर्षापासूनचा प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागलाय, त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आभार मानले आहेत। तर या प्रसंगी नगरसेवक प्रशांत डवले, राजेंद्र गुंजाळ तसेच शिरीष गायकवाड, विजय मुथा, विजय डवले, सुशील भिंगारकर, पुंजाहरी पाटील, रवींद्र थोरात, पंकज थोरात, शिवाजी कुलट, प्रतीक केंगे तसेच सोमनाथ अनाप, गोरक्षनाथ आरोटे, अमोल डवले, अविनाश काळे, अनिल गुंड, उज्ज्वल पाडेकर, शीला पाडेकर, प्रशांत शेटे, ठोकुबाई गोरे, चांगदेव कोल्हापुरे, राजेंद्र मुथा, बाळासाहेब शेटे यांच्यासह परिसरामधील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामार्गाच्या कामामध्ये काम होत असताना आपला हा जो ओढा आहे, या ओढ्याला पूर्वी पाईपलाईन 2-3 पाईप होते, ते पण अर्धे बुजलेले आहेत आणि म्हणून पावसाळा आला की बऱ्यापैकी इथं पाणी अडून आपल्या इथं मागच्या सगळ्या कॉलन्यांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरायचं। आणि म्हणून जेव्हा आता या रस्त्याचं काम होत आहे, हीच आपल्याला वेळ आहे की इथं पाईप न देता एखादा छोटा पूल जर दिला तर हे पाणी इथं अडणार नाही आणि न अडल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील पाणी शिरणार नाही। दुर्दैवानं या रस्त्याचं जेव्हा DPR बनवला गेला त्यावेळेस इथं ओढ्यावरती पूलच पकडलेला नाही, असं आज लक्षात त्या ठिकाणी आलं। मागं मी अधिकाऱ्यांबरोबर बोलत त्यावेळेस त्यांनी करतो म्हणून सांगायचे, पण मात्र प्रत्यक्षामध्ये आज जेव्हा ड्रॉइंग बघितले त्यावेळी बाकीच्या ठिकाणी पकडलेत, पण इथं मात्र काय पुलाची प्रयोजन पकडलं गेलेलं नाही। आणि म्हणून आता कॉन्ट्रॅक्टरचे अधिकारी ज्यांनी मेन कॉन्ट्रॅक्टर या रस्त्याचे आहेत त्यांचे अधिकारी इथं आलेले आहेत आणि ज्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI त्यांचे पण या जिल्ह्याचे जे मेन अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनवरून माझं बोलणं झालं। त्यांचे देखील दुसरे कन्सल्टंट अधिकारी खालचे इथं आलेले आहेत, तर त्यांनी त्याच्यावरती मार्ग सांगितलाय की नगरपालिकेने आम्हाला पत्र द्यावं
आणि त्यावरती आम्ही याचं पकडू असं त्यांनी आता या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याला काही खूप मोठी प्रोसिजर नाही आणि त्यामुळं हे वरचं जे डांबरीकरण देखील आम्ही थांबवायचा निर्णय घेतलाय. वरचं काम इथं आपले स्थानिक कॉन्ट्रॅक्टर गायकवाड त्यांचंच काम आहे. त्यांच्या माणसांनाही सांगितलं की जोपर्यंत ब्रिज इथला होत नाही तोपर्यंत पुढं काय याच्यावरती आता काय टाकू नका. त्यांनी मान्य केले. नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी देखील सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळं पुढच्या 1-2-3 दिवसाची प्रक्रिया त्याला लागेल. मी नगरपालिकेला देखील अध्यक्षांनी देखील फोन केला. मी बोललो नगरपालिकेच्या आता यांना घेऊन आम्ही नगरपालिकेतच जाणार आहोत. नॅशनल हायवेच्या इंजिनियरना त्यांना पाहिजे तसं पत्र देऊन नगरपालिका पत्र देईल. त्याचं अप्रुव्हलला ते काय असेल त्यांची प्रक्रिया करून नाही. आताच टाळ्या वाजूच नका कोणी. जोपर्यंत झाल्यावर आपण नंतर हे घेऊ. जे काय कागदपत्राची प्रक्रिया असेल ती नगरपालिका तर 100% देईलच. पण नॅशनल हायवेचे आता जे अधिकारी नेमके जुन्या अधिकाऱ्यांबरोबर माझं बोलणं त्यांची बदली झाली. स्वामी म्हणून होते आणि तो नवीन माणूस आला. पण त्यांना हे सगळं समजून सांगितलं. त्यांची देखील तयारी आहे. कॉन्ट्रॅक्टरची देखील तयारी. मला काय अडचण आता थोडीशी होती ती दूर झालेली आहे. लवकरच इथं पूल होऊन पुढच्या पावसाळ्यात तरी आपल्याला निवांत पाऊस येरे येरे पावसा असं गाणं म्हणता येईल. नगर मनमाड़ रोड के चैनेज 101 600 पे एग्जिस्टिंग पाइप कलवर्ट्स है. इस जगह पब्लिक के डिमांड्स है कि यहाँ पानी अधिक आता है और ओवरटॉप करता है रोड को. तो इस चीज़ को NHAI और कॉन्ट्रैक्टर के द्वारा स्वीकार किया जाता है कि जो समुचित इसका ओपनिंग होगा उस ओपनिंग को चेंज ऑफ स्कोप के तहत बनाएंगे. क्या बनाएंगे? बॉक्स कलवर्ट यहाँ बनेगा. बॉक्स कलवर्ट. मनोज साळवेसी 24 तास राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.